हा आहे प्रवीण मसाला. आता टाकायचे जिरे. हा आहे ओवा. चवीनुसार मीठ. टाटाचा सोडा. आता कोथिंबीर पण टाकायची त्यात थोडी. आणि सगळं मिळून मिसळून घ्यायचंय. कोमट केलेलं तेल हे आता त्याच्यात टाकाय बट्टे असतात ते खुसखुशीत आणि नरम होतात. हे अशा पद्धतीने मिक्स करायचे. हे अशा पद्धतीचं ते मिक्सचर आहे सगळं केलेलं. हे अशा पद्धतीने याला मळून घेतले. हे असे गोल गोल गोळे केलेले आहेत. आता याचे सगळ्याचे गोळे तयार करायचे छोटे छोटे मस्त. हे आता वाफळून घ्यायचे. हे वाफळलंय आता मस्त. हे अशा पद्धतीने याला आता कट करून घेऊया छोटे छोटे त्याचे काप. हे अशा पद्धतीने याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे. हे असं टाकलं याला तळायला. आता बघूयात तळून. हे अशा पद्धतीने याला लालसर तळून घ्यायचंय आपल्या जेवढं लागतं तेवढं. हे किती खरपूस आणि छान तळलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि याच्यात जाळीदार पण झालंय खूप मस्त.